मालेगाव तालुक्यातील आजंग व वडेल परिसरात पारंपरिक उत्साह, जल्लोष आणि आनंदमय वातावरणात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। सकाळी 9 ते 10 वाजेदरम्यान आजंग ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली। या बैठकीत सरपंच तेजस मोहन अहिरे अध्यक्षस्थानी होते। यावेळी ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी, सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या चर्चेत यंदाच्या बैलपोळ्यातील मानकरी ठरवण्यात आले। मागील वर्षाप्रमाणेच यंदाही पोलीस सोमनाथ निकम यांनी यादीचं वाचन केले। एकमताने ठरवण्यात आलेल्या मानकऱ्यांमध्ये संजय हिरालाल पवार, निलेश कृष्ण अहिरे, संजय निंबा बच्छाव आणि दौलत विठ्ठल बागुल यांच्या बैल जोडींचा समावेश होता। तर पोळा तोरणाचा मान कांतीलाल पवार आणि तुळशीदास देवरे यांना मिळालाय। परंपरेनुसार आजंग गावातील बैल राम मंदिराजवळ हजेरी लावतात, तर वडेल येथील बैल हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालतात। या दिवशी गावातील प्रत्येक गल्लीत सडा रांगोळ्या काढून बैलांची पूजा केली जाते आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। वर्षभर शेतकऱ्यांसाठी नांगरणी, वाहतूक आणि शेतातील मजुरीचे ओझे वाहणाऱ्या बैलांचा सन्मान करण्यासाठी श्रावणातील पितृ अमावस्येला बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा अजूनही जोपासली जात आहे। वडेल शिवारात यंदाही या सणाचा उत्सव अनुभवायला मिळाला आहे। शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शिवाजी चौकात बैलांच्या सजावटीची दुकाने विशेष आकर्षण ठरली। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे एपीआय पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तैनात करण्यात आले। ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असल्याने सण शांततेत आणि उत्साहात पार पडलाय। सालाबादाप्रमाणे आजंग तालुका मालेगाव जिल्हा नाशिक 2025चा आज पोळा निमित्त आजंग गावात अतिशय उत्साहामध्ये पोळा साजरा करण्यात आला आहे। परंपरेनुसार सकाळी 8 वाजता ग्रामपंचायतमध्ये बैठक होते आणि बैलांचा मान कोणाचा हे गावा नसून ठरवलं जातं आणि त्याप्रमाणे आज परंपरेनुसार सर्व शेतकरी बांधवांनी जो प्रोटोकॉल होता तो सर्वांनी पाळला आणि मानाचे बैल आपल्या गावाचा मेन दर्जा असतो त्या दर्जावर आंब्यांचं पानं बांधलेले असतात, ते तोरण तोडल्याशिवाय कोणीही बैल नेत नाही। आज पण सर्व ग्रामस्थ तिथं हजर राहिले आणि मानाच्या बैलांनी ते तोरण तोडलं आणि गावातून असंख्य जोड्या या परंपरेनुसार गावातून मिरवणूक निघाली। छत्रपती शिवाजी महाराजच्या चौकामध्ये सर्व गोळा झाले आणि आज मी सर्व आजंग ग्रामस्थांना व बाकीच्यांना पोळ्याच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। मानाचा जो प्रकार असतो, मग तोरणचा मान असेल, बैलजोडीचा मान असेल किंवा अजून इतर काही मान आता नवीन पद्धतीप्रमाणे ठरतायत, ते सर्व आयोजित केले जातात आणि त्याप्रमाणे ते मान दिले जातात आणि सायंकाळी 4 वाजेला हा उत्साह एकत्र येऊन साजरा केला जातो आणि त्यामध्ये जे मानाचे जोडे असतात त्या सर्वात जे मानाचं तोरण असतं ते तोडून त्या बैलजोड्या बाहेर निघत असतात आणि त्या निमित्ताने हे गाव एकत्र येतं आणि तो संघटन जे दिसतं त्या एक वाखाणण्याजोगं असतं किंवा कौतुक करण्यासारखं असतं। तर या पद्धतीने या आजंग गावाचा जो रिवाज आहे, परंपरा आहे, ती खूप चांगल्या पद्धतीने अति उत्साहामध्ये दरवर्षी उत्साह वाढत असतो आणि त्याच्यामध्ये ते साजरं केलं जात असतं। या सर्व कामामध्ये गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, चेअरमन, वाईस चेअरमन सर्व प्रतिष्ठित नागरिक एकत्र येत असतात आणि ते सर्व मिळून हा सण अतिशय उत्साहाने साजरे करत असतात। या निमित्ताने मी सर्व उपस्थित ग्रामस्थांना सर्व संस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो व उपस्थितीबद्दल आभार मानतो आणि चॅनलचे जे प्रतिनिधी आहेत, पवार साहेब, आहिरे साहेब, बाळा आहिरे, हे देखील या ठिकाणी उपस्थित होऊन आमचा कार्यक्रम अटेंड करतात आणि आमच्या कार्यक्रमामध्ये उत्साह आणतात। त्यांचे देखील ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।